पुढे विधानसभा निवडणुकीत मुंबईतील हाय व्होल्टेज मतदारसंघांपैकी एक असलेला शिवडी मतदारसंघ सध्या चांगला चर्चेत आहे। शिवडीतून शिवसेना ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा विद्यमान आमदार अजय चौधरी यांना मैदानात उतरवण्यात आले, तर मनसेकडून बाळा नांदगावकर हे रिंगणात आहेत। त्यामुळे शिवसेना आणि मनसे अशी चुरस आपल्याला इथं बघायला मिळू शकते। शिवडी मतदारसंघातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी, आपण पाहूया। मुंबईच्या जडणघडणीत गिरणी कामगारांचं मोठं योगदान आहे। हाच गिरणी कामगार प्रामुख्याने शिवडी मतदारसंघात राहतो। लालबाग, परळ ह्या सगळ्या परिसरात गिरणी कामगार मोठ्या संख्येने राहिलेला आहे आणि गिरणी कामगारांचं योगदान मुंबईच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचं आहे। आत्ता मी शिवडी मतदारसंघात आहे। शिवडी मतदारसंघात एका वेगळ्या पद्धतीचं वातावरण आहे, कारण का शिवडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अजय चौधरी विरुद्ध मनसेचे बाळा नांदगावकर अशा पद्धतीचा सामना रंगतोय। यामध्ये भाजपने मनसेला पाठिंबा दिलाय। त्यामुळे दरवर्षी ज्या पद्धतीने निवडणुका होतात या निवडणुकांमध्ये सातत्यानं या बालेकिल्ल्यात शिवसेनेचं प्राबल्य राहिलेलं आपल्याला पाहायला मिळते। मात्र शिवडीतील मतदारांना नेमकं काय वाटतं हे आज आपण जाणून घेणार आहोत। मी आज शिवडी मतदारसंघात आलोय। तुम्ही स्थानिक रहिवासी आहात, काय इकडची स्थिती आहे? नाही, मी नाही स्थानिक। किती आहात मग तुम्ही? मी गावावरून आलो। गावावरून आलाय, काय महाराष्ट्रातली काय स्थिती वाटते तुम्हाला? मग काय आता सांगतोय? गाव कोणतं तुमचं? नगर, अहिल्यानगर। कोणतं म्हटलं? अहिल्यानगर। अहिल्यानगर, काय स्थिती आहे तिकडे? मग तिकडे काय सध्या काय आता सांगतोय? काय वाटतं ज्या पद्धतीनं सरकारने ज्या काही या योजना चालू केल्या किंवा योजनांचं ज्या पद्धतीनं घोषणा होत आहेत, फायदा होईल असं वाटतंय तुम्हाला? काय सांगतोय? तुम्ही कुठच्या मतदारसंघ स्थानिक आहात का? स्थानिक म्हणजे परळला राहिलाय, एलपी स्टँडला। काय इकडची स्थिती आहे? तिथे काय ते सगळं चाललंच आहे। हे सगळे येतात जातात, कामं काय होत नाहीत, पण पुढे पेपरला वर येणार नाही ना। तर म्हणजे काय सगळे बोलतात हे करणार ते करणार, पण ते अजून कोणतं आहे की नाही बोलले ते एकनाथ शिंदे साहेबांनी आता त्यावर केलंय थोडंफार। इकडे शिवसैनिक करतात नाही करतात सांगतात बघा करणार करणार, आता महागाई बी भरपूर वाढली आहे। इकडचं काय बाळा नांदगावकर की अजय चौधरी, काय वाटतंय? चौधरी आहे तिकडे, इथे आहे अजय चौधरी। आता कोण येईल असं वाटतंय? आता काय होईल सांगू शकत नाही। अजय चौधरी बी चांगलं काम करतात, बरेच टफ फाईट आहे। तुमचं काय मत आहे या मतदारसंघाबाबतीत? अजय चौधरी। अजय चौधरी का हो? आम्ही पहिल्यापासून शिवसैनिकच आहे ना, एकदा शिवसैनिक इथे पलटत नाही। पण झालंय असं, भाजपनं मनसेला पाठिंबा दिलाय आणि याच मतदारसंघातनं लोकसभेला लीड जे आहे हे यांना मिळालं होतं महायुतीला। भाजप पहिल्यापासून इकडे तिकडे उड्या मारणारीच आहे ना ती। अजय चौधरी फिक्स। तुम्हाला तुम्ही इकडेच राहता का? सांताक्रूज मध्ये। काय वाटतंय लाडकी बहीण? हो, मगाशी सांगितलं ना लाडकी बहिणीचं, ती योजना काढण्यापेक्षा पहिल्यांदा जर आता जी महागाई केली आहे ती जर कमी केली असती, बरोबर आहे ना, तर लाडकी बहीण म्हणून आणखीन गाजली असती। तुम्ही लाडकी बहीण आहात की नाही? लाडकी बहीण जरी असलो तरी सुद्धा त्याचा आम्हाला तेवढंच समाधान नाही आहे, पहिली गोष्ट। कारण आज महागाई केवढी वाढली मला सांगा, प्रत्येकाच्या तोंडात तेच आहे, बरोबर आहे की नाही? सरकार आश्वासन देत आहे पण ते कुठेही पूर्ण करत नाही। केलंय का अजूनपर्यंत? इकडे तुम्ही पण इकडेच राहता का? याच मत काय स्थिती आहे, काय वाटतंय, काय वातावरण आहे? आता वातावरण बघितलं तर महाविकास आघाडीचा आहे, अजय चौधरी। अजय चौधरी, परंतु आता झालंय काय तिरंगी लढत आहे। तिरंगी की दुरंगी? एक अपक्ष आहे ना, पण आता चर्चा जास्त आहे बाळा नांदगावकरांची आणि अजय चौधरींची। अजय चौधरी 100%। बाळा नांदगावकरांना यांनी पाठिंबा दिलाय ना भाजपनं, त्याचा वाटत नाही परिणाम होईल? नाही होत, काही परिणाम होत नाही। ते बीजेपीला पाठिंबा दिल्यामुळे ते नुकसान येत आहे। कोण? बाळा नांदगावकर। जर ते एकनिष्ठ मनसे बाजून राहिले असते तर फाईट टफ झाले असते, त्यामुळे आता ते आपण सांगू शकत नाही। किती आहे तुमच्याकडे शिवडीत काय स्थिती आहे? आपला शेवटी आपला आहे कोण? अजय चौधरी। काय सांगता, कसं काय? हा, ते इकडचा रेकॉर्डच आहे अजय चौधरीचा। बाळा नांदगावकर उभे राहिलेत की यावेळेला? बाळा नांदगावकर उभे राहिले, पण अजय चौधरीचा चान्स आहे, त्याचं कार्य पण आहे। हा, अच्छा, हा।
अजय चौधरी ठाम फिक्स आहे आमच्याकडून तुमच्याकडनं. वा वा. काय हो तुमचं काय म्हणणं आहे शिवडीच्या बाबतीत? आम्ही बरे आहोत. आमचं म्हणजे आम्ही बरं आहोत. तुम्ही बरं आहात. निवडणुकीच्या बाबतीत काय म्हणणं आहे? असं विचार ना, आमचं काय म्हणणं म्हणजे आम्ही आपलं काय पोहोचलो निवडणूक त्यांचे ते बघून ते चालले त्या हाणामारी करता असतात त्याच्यात आम्ही काय बोलतो. तुम्ही भांडणं करा. हा, भांडणं करा. शेवटी आमचं सगळं सुटू कोणाला नाही. आम्ही आमच्या ना कष्टकऱ्यांचं ना मध्यमवर्गीयांचं म्हणायचं पडलेलं नाही. हा, कोणाला पडलेलं नाही. इकडे बाळ नांदगावकर की अजय चौधरी, दोन उमेदवार आहेत की? अजय चौधरी अजय चौधरी. तुम्ही सांगा. तुम्ही मगाचपर्यंत फक्त ऐकायला बोलायला काही तयार नाही. काय बोलताय? इकडे सगळे म्हणतात अजय चौधरी पक्की सीट आहे इकडनं. सगळ्यांनी म्हटलं तुम्ही मतांतर केलं की काय? नाही, पक्की सीट आहे इकडनं. ठरलं होतं तुमचं नक्की? बाले किल्ला आहे ना सेनेचा, दोन बाले किल्ला आहे. मग अजय चौधरी हे 100% अजय चौधरी इकडनं येणार. हो हो. तुम्हाला वाटतंय अजय चौधरी? मग आम्हाला तर वाटतं म्हणजे त्याचं कार्य पण आहे ना, तिथं कार्य पण आहे, काम कशा पद्धतीनं शिवडीतलं वातावरण आहे? काय शिवडीकर काय म्हणताय? काय चाललंय? काय नाही चाललंय, बोला. निवडणुकीचं वातावरण काय? काय चालू आहे सध्या? कोण आता कोण काय, आता काही आता शिवसेनेचा पण जोर आहे, मनसेचा पण जोर आहे. बघू आता काय. मला कोण वाटतंय? आम्हाला काय, आता आम्ही पहिल्यापासून शिवसैनिकच आहोत, त्याच्यामुळे शिवसैनिकाचा वाटतोच आहे. पण आता पुढे लोक ठरवतील ना त्यांच्यावरच. कारण त्याच्या मताने तर काय होणार, असं एकच जोडत जातं. हो, एकच जोडत जातात. पण सगळ्यांचं काय मत असं आहे ना, आता जिथे आमच्या इथे कसं काय शिवसेनेला जास्त हे आहे, गणेश गल्लीत लालबागला शिवसेना. नांदगावकरांची एंट्री काय वाटते? आळंदच्याबद्दल पण काय प्रश्न नाही, ते पण चांगलेच आहे. काय भाजी घेतलाय? रेट आहेत का? हो, भरपूर. 60 रुपयाची कोथमीर आहे बघा, टमाटर 60 रुपये, कांदा 100 रुपये किलो. कोणामुळे? सगळ्यासाठी. कोणामुळे झालं? आम्ही कामालासाठी घेऊन आले. नाही, महागाई कोणामुळे झाली मग? नरेंद्र मोदी म्हणले, भाजपा म्हणले, किती महाग झाले. लसूण 400 रुपये किलो. माणसं खाणार काय? मग इकडे शिवडीत काय? शिवडीमध्ये आपले उद्धव साहेब ठाकरे येणार, अजय चौधरी येणार. मतांच्या बाबतीत आमच्या मतांना किंमत नाही अशा सुद्धा येताना पाहायला मिळतं. दुसरीकडे अजय चौधरींच्या बाबतीत काहीसं मत जे आहे हे मतदारांचं एक चांगल्या पद्धतीनं या विधानसभेत ऐकायला आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र दुसरीकडे बाळ नांदगावकर यांना भाजपनं ज्या पद्धतीनं पाठिंबा दिलेला आहे यामुळे या मतदारसंघाची चुरस जी आहे ही अधिक वेगळी होणार आहे. आणि या जागेची सुद्धा मोठी चर्चा जी आहे ही मुंबईतील जे महत्त्वाचे मतदारसंघ आहे त्या मतदारसंघांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे शिवडीचा बालेकिल्ला नेमका कोण राखणार? अजय चौधरी यांना हॅट्रिकची संधी मिळणार का? ते हॅट्रिक करणार का? आणि शिवसेनेचा हा गड म्हणून शिवडी विधानसभा ओळखला जातो, हा गड शिवसेना अबाधित ठेवणार का? हे आपल्याला पाहावं लागेल. मात्र मतदारांच्या दृष्टीनं जर पाहायला गेलं तर अनेक मतदारांच्या ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणात जे उलटापालट झाले, सत्तांतर झाली, या बाबतीत मात्र नाराजी आणि संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत ह्या ऐकायला आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकरसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई.